काय हो, तुम्ही कधी अशी झणझणीत अगदी झटपट तयार होणारी पावभाजी घरच्या घरी बनवली आहे का? अगदी हॉटेल स्टाईल. नसेल बनवली तर हा व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा. तसेच तुम्ही कुठून बघताय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा ना, दिसायला चमचमीत अगदी टेस्टी अशी पावभाजी एकदा नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला दिसायला चमचमीत, खायला चविष्ट, अगदी झटपट तयार होणारी पावभाजी दाखवणार आहे. त्याकरिता 2 शिमला मिरची घेतली, 1 टोमॅटो, बटाटा, 1 गाजर, त्याचप्रमाणे फ्लावर घेतले, बीट घेतले, नॅचरल कलर येण्यासाठी व हिरवे वाटाणे सुद्धा घेतले. सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या व कट करून घेतल्या. बटाट्याची सालं काढून घ्यायची, गाजरची सालं काढून घ्यायची, बीटची सालं काढून कट करून घ्यायच्या. बघा, सर्व भाज्या कट करून घेतल्यानंतर एका कुकरमध्ये घातल्या. सर्व भाज्या कुकरमध्ये घालून चांगल्या मिक्स करून घेतल्या. नंतर फ्लावरचा वापर करताना कधीही गरम पाण्यात 10 ते 15 मिनिट ठेवावे, म्हणजे फ्लावरमधले असलेले विषाणू सगळे जीवाणू निघून जातात. नंतर त्यात भाज्यापुरतील एवढे पाणी घालून घेतले, चवीनुसार मीठ घातले, अर्धा चमचा हळद घातले व चिमूटभर हिंगसुद्धा घातले व सर्व मिक्स करून घेतले. नंतर झाकण लावून गॅसवर ठेवले. गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या, म्हणजे भाज्या अगदी सॉफ्ट शिजतात. भाज्या शिजल्या, कुकर थंड झाल्यानंतर काढून घेतला. बघा, आपल्या भाज्या किती सॉफ्ट शिजलेल्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर त्या मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेतले. आता पुढील तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. 1 बटरचा क्यूबसुद्धा घालून घेतला. बटर घातल्याने चवीला अतिशय सुंदर व टेस्टी अशी पावभाजी तयार होते. नंतर त्यात कढीपत्ता, मोहरी घालून घेतली, त्याचप्रमाणे जिरेसुद्धा घालून घेतले व चिमूटभर हिंग पुन्हा घालून घेतले. सर्व मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात अद्रक लसूण ठेचून घेतलेला तोही घालून घेतला व चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. बघा, सर्व घालून झाल्यानंतर त्यात मी भरपूर सारे मसाले घालणार आहे. लाल तिखट, काळा मसाला, धने जिरे पूड, त्याचप्रमाणे हळद व घरात असणारे मसाले तुम्हाला आवडतील ते घालू शकता. मी एवढेच घातलेले आहेत. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. नंतर त्यात शिजलेली भाजी घालून घेतली व चांगले मिक्स करून घेतले. बघा, या पद्धतीने भाजी घालून सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. बघा ना, दिसायला किती चमचमीत भाजी दिसते. नंतर त्यात पावभाजी मसाला घालून घेतला. मसाला हा वरून वापरावा, म्हणजे चवीला खूप सुंदर व टेस्टी असं भाजी बनते. सर्व भाज्या व मसाले मिक्स करून घेतले. नंतर त्यात भरपूर सारी कोथिंबीर कट करून घालणार. दिसायला अगदी चमचमीत अशी भाजी तयार होते. एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही एकदा बनवाल ना, तर तुमची मुलं नेहमी बनवून मागतील अशी चविष्ट भाजी बनते. बनवायला अगदी सोपी, झटपट तयार होणारी अशी पावभाजी जर तुम्हाला बनवायची असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर गॅसवर पॅन ठेवला. 2 पाव गरम करून घेतले. अलटीपलटी करून चांगले फ्राय करून घेतल्यानंतर आपली पावभाजी तयार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट्स करायला विसरू नका. बाय.